के लिए गली में घर दोनों तरफ से होने के कारण मुश्किल था, पर मैं स्कूटर में बैठ के, वक्त कमी था उसलिए मैं स्कूटर में बैठ के आया हूं। फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर। चिखलदऱ्यात न राहणारे टीका करतायत असं कलोतींनी म्हटलंय। पैशांचं प्रलोभन दाखवलं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड झाली असंही ते म्हणाले। चिखलदऱ्याला न जाता चिखलदऱ्यापासून दूर राहून अशा प्रकारची वक्तव्य करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही आहे। चिखलदऱ्याच्या जनतेने मला बिनविरोध निवडून द्यायचा निर्णय घेतला, कारण की प्रत्येकाला वाटत होतं की मी तिथे बिनविरोध निवडून आलो तर आपल्याला एक प्रकारचा असा संदेश देता येईल ज्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास करणं गरजेचं आहे असं सगळ्यांना तिथे आपल्याला सांगता येईल। बातमी संभाजीनगरच्या राजकारणातून। संभाजीनगरात शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा राणी वाडकर यांनीही भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला।